Hello everyone. In this video, we are discussing here about the female reproductive system of human. In female reproductive system consists of following parts. That is, the first one here is a pair of ovaries. म्हणजे ovaries हे एका जोडीने म्हणजे संख्येने दोन असतात. A pair of oviduct म्हणजे ovaries मधून ओव्हा कॅरी करण्यासाठी दोन ओव्हिडक्ट असतात, ते अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट. थर्ड वन इज अ युटेरस. युटेरस म्हणजे गर्भाशय. वजाइना फोर्थ पार्ट. देन एक्सटर्नल जेनिटालिया म्हणजे वजाइनाच्या पुढच्या बाजूला एक्सटर्नल जेनिटालिया असतात, बाहेरून दिसणारे अवयव. त्यानंतर अ पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स आणि लास्टला अ पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँडचा डायरेक्ट समावेश, डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी नसतो, पण प्रेग्नन्सीमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर की बाळाला नरिशमेंट देण्याचं काम हे मॅमरी ग्लँड्स करतात आणि म्हणून हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचाच पार्ट आहे असं समजलं जातं. All these parts are discussed. Each and every part is with a diagram. आता इथं पहिला पार्ट जो आहे याच्यामधला ओव्हरी, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे आपण डायग्राम पेज नंबर 22 वरती ही डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राममध्ये केअरफुली ऑब्झर्व करा की या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल, मी इथं थोडक्यात डायग्राम काढून दाखवते की या डायग्राममध्ये तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट जो दिसेल, तर ह्याच्यामध्ये म्हणजे इकडं जेवढा भाग असेल तेवढाच तिकडं असणार आहे. या पार्टमध्ये जर आपण पाहिलं तर पूर्णपणे ह्या सिस्टीममध्ये इथं असे हे काय आहे, हे ओव्हिडक्ट आहे. इथं ओव्हरी असते अशी ओव्हरी, हे ओव्हिडक्ट, ही ओव्हिडक्ट आहे, ही ओव्हरी आहे, हे युटेरस आहे. जसं या बाजूला आहे तसंच त्या बाजूला असणार आहे. त्यानंतर याच्यामधून हे ओव्हिडक्ट आहे. ओव्हिडक्टलाच आपण फॅलोपियन ट्यूब असं म्हणणार आहे. त्यानंतर ही ओव्हरी, हे युटेरस, त्यानंतर हा जो भाग आहे हा सर्विक्सचा भाग आहे, हे वजाइना. त्यानंतर इट इज ओव्हरी म्हणजे जसं इकडं आहे तसं इकडं पण एक ओव्हरी असते आणि इकडं यासारखेच सेम इकडं पण इकडं ओव्हिडक्ट आणि हे काय असतात, पिंजरी. त्याला आपण काय म्हणणार आहे, पिंजरी. आता या स्ट्रक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर जशी ओव्हरी हे वन पेअर आहे म्हणजे 2 इन नंबर. ओव्हरी इज द प्रायमरी फिमेल सेक्स ऑर्गन. ओव्हरीला आपण काय म्हणणार आहे, फिमेल सेक्स ऑर्गन. त्यानंतर इट्स मेन फंक्शन इज, त्याचं महत्त्वाचं फंक्शन असं आहे, प्रोडक्शन ऑफ ओव्हा और एग. म्हणजे ओव्हरीचं मेन फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ ओव्हा और एग. इट इज ऑल्सो प्रोड्युसेस फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स. म्हणजे त्याच्याकडून फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन पण तयार केले जातात. ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह हार्मोन म्हणजेच एक प्रकारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. देन इट इज सॉलिड म्हणजे ओव्हरी कशा असतात बघा आकाराने, सॉलिड, ओव्हल इन शेप, अल्मंड शेप्ड ऑर्गन्स. ओव्हल आकाराने अंडाकृती असतात. अल्मंड शेप्ड म्हणजे जसं बदाम असतो त्या बदामाच्या आकाराच्या ह्या ओव्हरी असतात. त्याची लांबी असते 3 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर ब्रीड असते, आणखीन 1 सेंटीमीटर त्याचा थिकनेस असतो. इट इज लोकेटेड इन द अप्पर लॅटरल पार्ट ऑफ द पेल्विस. तो अप्पर लॅटरल पार्टच्या पेल्विसच्या थोडंसं वरच्या
आणि लॅटरल साईडला हे ओव्हरी असतात नियर द किडनीज, किडनीच्या जवळ. ओव्हरी इज हेल्ड इन पोझिशन बाय लिगामेंट्स. ओव्हरीला त्या ठिकाणी ठेवण्यासाठी लिगामेंटनं ते जोडलेले असतात. म्हणजेच ते युटेरसला लिगामेंटच्या सहाय्याने, जर हा युटेरस आहे तर ह्या ओव्हरीला इथे लिगामेंटच्या सहाय्याने, हे लिगामेंट आहे, त्या लिगामेंटच्या सहाय्याने ते ओव्हरीला काय केलेले असतात, त्या ठिकाणी त्याच पोझिशनला ठेवलेले असतात, लोकेट केलेले असतात. Each ovary is held by ligaments attaching it to the uterus. Largest of these is a brood ligament formed by fold of peritoneum. त्याचा लार्जेस्ट लिगामेंट जो आहे तो पेरिटोनियमच्या म्हणजे बाहेरच्या कवरिंगच्या फोल्डनं तयार झालेला असतो. Then it holds the ovary and oviduct and the uterus to the dorsal body wall. Ovarian ligaments attaches ovary to the uterus. The ovary produces 5 hormones. ओव्हरी मध्ये एकूण 5 हार्मोन असतात. कुठले कुठले बघा, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन अँड इनहिबिन. 5 प्रकारचे हार्मोन्स आहेत. इस्ट्रोजन, दुसरं प्रोजेस्टेरॉन, तिसरं रिलॅक्सिन, चौथं ॲक्टिव्हिन आणि 5वा इनहिबिन. त्यातले पहिले 2 जे आहेत इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट इज अ स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ द ओव्हरी. ओव्हरीचे स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याची डेव्हलपमेंट कशी होते हे आपल्याला जर पाहायचं असेल तर त्या ओव्हरीचं आपल्याला ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर पाहावं लागेल आणि याच्यासाठी आपल्याला हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरीची डायग्राम पाहावी लागेल. पुस्तकात पेज नंबर 23 वरती फिगर नंबर 2.5 TS ऑफ ओव्हरी, ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ ओव्हरी या डायग्राममध्ये पाहिलं तर तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की ह्या ओव्हरीची काय आहे ती हिस्टॉलॉजी. म्हणजे ओव्हरीचा, आपण ह्या ओव्हरीचा TS घेतला, आडवा छेद घेतला तर त्या ओव्हरीमध्ये काय काय कोणते कोणते घटक आहेत त्याचं आपल्याला इथं माहिती मिळते. तर तुम्ही सर्वांनी TS ऑफ ओव्हरीची डायग्राम ऑब्झर्व करायची आहे. त्यामध्ये बघा, स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. ईच ओव्हरी इज अ कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. प्रत्येक ओव्हरीचं जे स्ट्रक्चर आहे ते कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे अतिशय कमी जागेमध्ये भरपूर त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला, कॉम्पॅक्टली अरेंज्ड अनेक तिथं टिश्यू तुम्हाला तयार झालेले दिसत आहेत. त्याचा आउटर पार्ट जे आहे, सेंट्रल पार्टला मेडुला म्हणायचं. नेहमी लक्षात ठेवायचं, सेंट्रल पार्ट जो आहे ओव्हरीचा त्याला मेडुला आणि आउटर पार्ट जो आहे कडेकडेचा जो भाग आहे त्याला म्हणायचं कॉर्टेक्स. देन कॉर्टेक्स इज एक्सटर्नली बाय लेअर ऑफ जर्मिनल इपिथेलियम. कॉर्टेक्स जो आहे त्याच्या कडेचा जो भाग आहे, कॉर्टेक्सचा कडेचा जो पार्ट आहे तो एक्सटर्नली त्याचं जे कवरिंग आहे त्याला आपण म्हणूया जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियम. दी स्ट्रोमा और लूज कनेक्टिव्ह टिश्यू, यातला जो स्ट्रोमा आहे आणि जे लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे मधला जो लूज कनेक्टिव्ह टिश्यू आहे मेडुलाचा, त्याच्यामध्ये बरेच ब्लड वेसल्स आहेत, लिम्फ वेसल आहेत, नर्व फायबर्स आहेत. म्हणजे चेता तंतू आहेत आणि लिम्फ फायबर्स आणि ब्लड वेसल पण त्याच्यामध्ये आहेत. आउटर लेअर जो आहे कॉर्टेक्सचा इज मोर कॉम्पॅक्ट अँड ग्रॅन्युलर. तो अतिशय कॉम्पॅक्ट आणि ग्रॅन्युलर, त्याच्यामध्ये भरपूर ग्रॅन्युल्स असतात. त्यानंतर त्याच्यामध्ये ओव्हॅरियन फॉलिकल आहेत. त्या ओव्हॅरियन फॉलिकल हे इमॅच्युअर असतात. त्यामध्ये इमॅच्युअर ओव्हा असतो आणि तो पूर्णपणे योक सॅकमध्ये, इंडोडर्मच्या योक सॅकमध्ये ते तयार होतात. देन दी सेल्स मायग्रेट टू द गोनॅडल रिज. आता ह्यामध्ये ज्या बारीक बारीक सेल्स तयार होतात त्याला आपण सुरुवातीला म्हणायचं आहे उगोनिया. उगोनिया ह्या छोट्या छोट्या सेल्स आहेत. As the oogonia continue to grow in size, surrounded by a layer of granulous cells and forms the rudiments of the ovarian follicle. ह्या ओव्हॅरियन फॉलिकलमध्ये ओव्हॅरियन फॉलिकलमध्ये हळूहळू oogonia आकार वाढत जातो. हळूहळू ते आकाराने मोठे होत जातात. मोठे होत गेले की त्याच्यापासून
oogenesisची प्रोसेस होते. oogenesis म्हणजेच ऊ याचा अर्थ ओहम आणि जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. त्यामुळे इथं ओहा फॉर्मेशन होण्याचं ओहम फॉर्मेशन होण्याचं प्रोसेस चालू होते. मच बिफोर द बर्थ ऑफ द फिमेल बेबी अँड बाय द एंड ऑफ द 12 वीक्स द ओरी इज फुल्ली फॉर्म्ड. म्हणजे oogenesisची जी प्रोसेस आहे ही स्टार्ट्स मच बिफोर द बर्थ ऑफ द बेबी फिमेल बेबी. म्हणजे मुलगी जेव्हा जन्माला यायच्या पूर्वीपासून ही तिच्या गर्भाशयामध्ये ही oogenesisची प्रोसेस स्टार्ट झालेली असते. आणि कधीपर्यंत जवळजवळ 12 आठवडे तिची ग्रोथ जी असते 12 आठवड्यापर्यंत तिची ग्रोथ 12 आठवड्याची होईपर्यंत त्याच्यामध्ये त्या गर्भामध्ये तिच्या oogenesisची प्रोसेस स्टार्ट झालेली असते आणि त्याचा शेवट हा 12व्या आठवड्यापर्यंत होत असतो. पूर्णपणे त्यावेळेला ओरी तयार झालेली असते. इट हॅज मोर दॅन 2 मिलियन प्रायमोडियल फॉलिकल्स. जवळजवळ त्याच्यामध्ये 2 मिलियन इतक्या 2 दशलक्ष इतके प्रायमोडियल फॉलिकल असतात. आणि त्या प्रायमोडियल फॉलिकलपासून काय होतात प्रायमरी oocyte तयार होतो. आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय प्रायमोडियल फॉलिकल पासून प्रायमरी फॉलिकल तयार होतो. प्रायमरी फॉलिकल पासून सेकंडरी फॉलिकल तयार होतो. सेकंडरी फॉलिकलचंच कन्व्हर्जन टर्शरी फॉलिकलमध्ये होतं. टर्शरी फॉलिकलचा पुढं त्याची ग्रोथ होत जाऊन त्याच्यापासून मॅच्युअर फॉलिकल तयार होतो. मॅच्युअर फॉलिकललाच आपण ग्राफियन फॉलिकल म्हणतो. ह्या ग्राफियन फॉलिकलमधून काय होतं की ग्राफियन फॉलिकलमधून प्रत्येक महिन्याला एक ओहा बाहेर पडतो. आता ॲक्च्युली हा म्हणला जो प्रायमरी oocyte आहे हा प्रायमरी oocyte 2n कंडिशनचा असतो. आणि प्युबर्टीपर्यंत म्हणजे त्या मुलीची जी वय वाढत असतं ती जेव्हा प्युबर्टी कंडिशनला येते त्या प्युबर्टी कंडिशनपर्यंत तिच्या शरीरामध्ये हे जेनायटल ऑर्गन्स म्हणजे ओरीचं त्यानंतर युटेरसची वाढ होत असते. इन द लार्ज स्केल द डिस्ट्रक्शन ऑफ द प्रायमोडियल फॉलिकल ड्युरिंग द ग्रोथ इज कॉल्ड ॲट्रेसिया. म्हणजे तिची जेव्हा वाढ होत असते त्या वाढ होत असताना त्यामध्ये पूर्णपणे प्युबर्टी कंडिशन म्हणजे तिच्या वयाच्या 11व्या ते 14व्या वर्षापर्यंत ती जी प्युबर्टी कंडिशन येऊपर्यंत मिनार्कची प्रोसेस स्टार्ट होते. म्हणजे मिनार्क म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल नॅचरली स्टार्ट होते. म्हणजेच त्यावेळेला त्या ग्राफियन फॉलिकलमधून एक ओहा बाहेर जेव्हा पडतो तेव्हा तो असतो फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजेच त्या मुलीमध्ये मिनार्क स्टार्ट होतं. मिनार्क म्हणजे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग काय होतं स्टार्ट होतं. प्रत्येक मुलींच्या वयाच्या 11व्या वर्षापासून ते 14व्या किंवा 15व्या वर्षापर्यंत मिनार्क प्रत्येक मुलीमध्ये स्टार्ट होतो. आणि तो म्हणजे त्या 28 दिवसाची जी ही सायकल असते तिला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो किंवा मेन्स्ट्रुअल ब्लड फ्लो म्हणतो. तर या मेन्स्ट्रुअल ब्लड फ्लोमध्ये प्रत्येक महिन्याला ग्राफियन फॉलिकल तयार होतो. म्हणजे ह्याच सिक्वेन्सनं म्हणजे प्रायमोडियल फॉलिकल त्याचं प्रायमरी oocyte मग सेकंडरी फॉलिकल प्रायमरी फॉलिकल त्याचं सेकंडरी फॉलिकल त्यानंतर टर्शरी फॉलिकल त्यानंतर ग्राफियन फॉलिकलमधून काय होणार आहे ते ब्रेक झाल्यानंतर त्यातून ओहम बाहेर रिलीज होणार आहे. म्हणजे आपण 28 दिवसाच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये बरोबर 13व्या म्हणजे याच्यामध्ये 14व्या दिवशी 28 दिवसाचा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये फर्स्ट डे जेव्हा ब्लिडिंग स्टार्ट होतं तो मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस मानला जातो. आणि त्या दिवसापासून पहिले 4 ते 5 दिवस हे ब्लिडिंग फेज म्हटलं जातं. आणि त्या दिवसानंतर 14व्या दिवशी बरोबर ओव्ह्युलेशन होतं. ओव्ह्युलेशन म्हणजेच ओहा बाहेर पडण्याची प्रोसेस. ग्राफियन फॉलिकल प्रत्येक महिन्याला ग्राफियन फॉलिकल हा 14व्या दिवशी फुटतो आणि त्याच्यातून एक ओहा बाहेर पडतो. आणि हे जवळजवळ वयाच्या 45 ते 55व्या वर्षापर्यंत ही मेन्स्ट्रुअल सायकल प्रत्येक स्त्रीमध्ये कंटिन्यू चालू असते. म्हणजे मिनार्कपासून
म्हणजे जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली तेव्हापासून मिनोपॉज येईपर्यंत, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल थांबेपर्यंत, नैसर्गिकपणे ते थांबेपर्यंत, त्याला आपण थांबण्याला मिनोपॉज म्हणायचं आहे. तर मिनार्कपासून मिनोपॉजपर्यंत, मिनोपॉज हा वयाच्या 45 ते 55व्या वर्षी येतो. तर या पूर्ण मिनार्कपासून मिनोपॉजपर्यंत तिला स्त्रीमध्ये रिप्रोडक्टिव्ह एज म्हणायचं. आणि ह्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये जवळजवळ आपण जर म्हटलं की 13व्या वर्षी मिनार्क स्टार्ट झाला आणि 45व्या वर्षी किंवा 55व्या वर्षापर्यंत तिला मिनोपॉज आला, तर काही स्त्रियांमध्ये जवळजवळ हा पिरियड ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे जास्तीत जास्त हा 32 वर्षाचा पिरियड हा कशाचा असतो, रिप्रोडक्टिव्ह एजचा असतो. या पिरियडमध्ये प्रत्येक फिमेलमध्ये जास्तीत जास्त या पूर्ण एजमध्ये म्हणजे या 32 इयर्समध्ये जवळजवळ 416 एग्ज तयार होतात. 416 एग्ज आर फॉर्मड. आणि आपण जर 32 वर्षाचं रिप्रोडक्टिव्ह एज म्हटलं आणि म्हणजेच 32 गुणिले 13 कुठले, तर 13 हे आपण म्हणूया की एका वर्षभरामध्ये 28 दिवसाची मेन्स्ट्रुअल सायकल धरली तर एकूण आपण जर 13 एग्ज बाहेर पडले म्हटलं एका वर्षामध्ये, तर 13 गुणिले 32 म्हणजे जवळजवळ 416 एग्ज तयार होतात. आणि हे एग्ज असं प्रत्येक फिमेलमध्ये ह्या ओव्हरीकडून एवढे एग्ज तयार केले जातात. म्हणजे हे जे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात दिसतं आहे हे टियर्स ऑफ ओव्हरीमध्ये या पद्धतीनं प्रत्येक फिमेलमध्ये, प्रत्येक स्त्रीमध्ये या पद्धतीनं तिच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये जवळजवळ 400 ते 416 एग्ज तयार होतात. त्यानंतर ओव्हॅरियन हिस्टॉलॉजी जी आहे मॅच्युअर फिमेलची, त्या मॅच्युअर फिमेलच्या ओव्हॅरियन हिस्टॉलॉजीमध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये प्रायमरी oocyte जो आहे ओव्हरीचा, तर त्यापासून त्याच्या प्रायमरी ओव्हरीचं पूर्णपणे मॅच्युअर फॉलिकल तयार होईपर्यंतच्या ज्या स्टेजेस आहेत त्यामध्ये प्रायमरी फॉलिकलचंच मल्टीलेयर्ड फॉलिक्युलर सेलमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजेच त्याच्यापासून प्रायमरी फॉलिकलचं कन्व्हर्जन सेकंडरी फॉलिकलमध्ये, सेकंडरी फॉलिकलचं कन्व्हर्जन टर्शरी फॉलिकलमध्ये, टर्शरी फॉलिकल नंतर सेकंडरी फॉलिकलचंच आकार वाढत वाढत जाऊन त्याचा ग्राफियन फॉलिकलमध्ये कन्व्हर्जन होतं. ग्राफियन फॉलिकल त्याचं ओव्ह्युलेशनच्या वेळेला त्याच्याकडून ओव्हम बाहेर टाकला जातो, ओव्हम सिक्रिशन केलं जातं. त्याच वेळेला ओव्हम सिक्रिट झाल्यानंतर उरलेला त्याच्यामध्ये जे ब्लड कॅपिलरीज वगैरे त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्याकडून एक टेम्पररी इंडोक्राईन ग्लँड म्हणजे त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणतात, ते कॉर्पस ल्युटियम काय केलं जातं त्याच्यापासून कॉर्पस ल्युटियम हे टेम्पररी इंडोक्राईन ग्लँड म्हणून काम करतं. ते कॉर्पस ल्युटियम त्याच्याकडून तयार केलं जातं. इफ फर्टिलायझेशन डज नॉट टेक प्लेस, आता बघा ओव्हा यातनं बाहेर पडला आहे पण फर्टिलायझेशनच झालं नाही, तर त्यावेळेला फर्टिलायझेशन झालं नसेल तर कॉर्पस ल्युटियम त्यावेळेला काय होतं बघा. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर 14व्या म्हणजे ह्या ग्राफियन फॉलिकलमधला हा ओव्हम रिलीज केला जातो. बाकीचा पार्ट जो आहे तो कॉर्पस ल्युटियम म्हणून टेम्पररी इंडोक्राईन ग्लँड म्हणून तो काम करतो. त्यातनं जेव्हा ओव्हा रिलीज केला जातो तो ओव्हा ह्या फॅलोपियन ट्यूबमध्ये येऊन थांबतो. त्यावेळेला उरलेलं कॉर्पस ल्युटियम जे आहे ते इंडोक्राईन ग्लँड म्हणून काम करतं, टेम्पररी इंडोक्राईन ग्लँड. आणि ते कॉर्पस ल्युटियम त्यानंतर काय होतं, डिजनरेट होतं, नष्ट होतं. आणि त्याच्यापासून एक व्हाईट स्कार म्हणजे एक व्हाईटिश पांढरा असा स्कार त्याच्याकडून रिलीज केला जातो. त्याला म्हणायचं आहे कॉर्पस अल्बिकन्स, म्हणजे त्याच्यापासून कॉर्पस अल्बिकन्स सिक्रेट केला जातो. यानंतर स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकलचं जे स्ट्रक्चर आहे, ग्राफियन फॉलिकल कसं तयार होतं, तर इथं जे ग्राफियन फॉलिकल आहे म्हणजे मॅच्युअर फॉलिकल त्याच्यामध्ये एकूण फिगर पेज नंबर 24 फिगर नंबर 2.6 in this graphene follicle shows there are three layers, that is outer is a theca externa, it is a dotted structure, inner one is a theca interna, त्याच्या आतमध्ये theca interna आहे, त्याच्या आतमध्ये ग्रॅन्युलोसस सेल्सना पूर्णपणे सराउंडिंग केलेला आहे. त्याच्या आतमध्ये अँट्रमचा भाग आहे.
अँड्रमच्या आतमध्ये सगळ्यात आत प्रोटेक्टिव्ह कवरिंगमध्ये लपलेला आहे तो म्हणजे oocyte. oocyte म्हणजे त्याचंच कन्व्हर्जन पुढं कशामध्ये होतं, ओव्हममध्ये. आता यानंतर ओव्हिडक्ट जे आहेत, हा भाग झाला. यानंतर ओव्हिडक्ट, अ पेअर ऑफ ओव्हिडक्ट म्हणजे एक जोडीनं हे ओव्हिडक्ट आहेत. आता आकृतीमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे हे दोन्ही ओव्हिडक्ट आहेत. हे ओव्हिडक्ट त्यालाच आपण दुसरं नाव आहे ओव्हिडक्ट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब म्हणतो आपण किंवा युटेराइन ट्यूब. दीज आर अ पेअर ऑफ मस्क्युलर डक्ट. हे एक प्रकारच्या एका जोडीनं मस्क्युलर मसलनी बनलेले डक्ट आहेत. लाईंग हॉरिझॉन्टली, पूर्णपणे हॉरिझॉन्टली आडवे असे हे त्याचे काय अरेंजमेंट आहे, मस्क्युलर मसलनं बनलेले आहेत. ओव्हर द पेरिटोनियल कॅव्हिटी, पेरिटोनियल कॅव्हिटीला ते हॉरिझॉन्टली अरेंज झालेले असतात. प्रॉक्सिमल पार्ट ऑफ द ट्यूब लाईज टू द क्लोज टू द ओव्हरी अँड डिस्टली इट इनटू ओपन्स इनटू द युटेरस. आता याचा प्रॉक्सिमल पार्ट जो आहे तो ह्या ओव्हरीच्या एकदम क्लोज गेलेला असतो आणि याचा डिस्टल पार्ट जो आहे तो ह्या युटेरसमध्ये इथं ओपन झालेला असतो. ह्या फॅलोपियन ट्यूबची लांबी जवळजवळ 10 ते 12 सेंटीमीटर असते. इट इज इंटरनली लाइन्ड बाय सिलिएटेड इपिथेलियम. याला आतून पुन्हा सिलिएटेड इपिथेलियम असतात. असे आतून याला सिलिएटेड इपिथेलियम असतात, सिली असतात, कारण त्याला एक ग्लास पुश करण्यासाठी त्याला सिलिएटेड इपिथेलियम असतं. त्याचे एकूण 3 भाग आहेत. त्या फॅलोपियन ट्यूबचे एकूण 3 पार्ट पडतात. पहिला आहे इनफंडिब्युलम, देन अँप्युला अँड इस्थमस. इनफंडिब्युलम, it is the proximal funnel shaped like part called ostium surrounded by many finger like process called a fimbriae. म्हणजे हा proximal part of the fallopian tube is called a fimbriae आणि हाच आपण याला काय म्हणायचं आहे, इनफंडिब्युलम. म्हणजे ह्या इनफंडिब्युलम म्हणजे हा पूर्णपणे ह्या फॅलोपियन ट्यूबचा प्रॉक्सिमल सुरुवातीचा भाग हा ओव्हरीच्या एकदम जवळ असतो, तो इनफंडिब्युलमचा पार्ट आहे. त्याला आपण फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत त्याला आपण फिम्ब्री म्हणतो. त्यानंतर द सिलिया अँड मुवमेंट ऑफ फिम्ब्री हेल्प इन ड्रायव्हिंग द ओव्हुलेटेड एग इनटू द ओस्टियम. आता याला आतून एक ओपनिंग असतं त्याला ओस्टियम म्हणायचं आहे. बाहेरून इतर ओव्हरीकडून जेव्हा ओव्हा रिलीज केला जातो तेव्हा ते ओव्हा त्या सहज फिम्ब्रीमध्ये कॅच केला जातो आणि त्यामुळे ह्या फिम्ब्रीचं फंक्शन आहे की टू कॅच दी ओव्हा फ्रॉम द ग्राफिल फॉलिकल अँड पासेस इनटू द अँप्युला ऑफ द फॅलोपियन ट्यूब. अँप्युला हा जो भाग आहे, अँप्युला म्हणजे मधला भाग, या फॅलोपियन ट्यूबचा मिडल पोर्शन. लॉंग अँप्युला हा मिडल भाग आहे, लॉंग आहे, लांबट आहे. स्ट्रेट पार्ट ऑफ द ओव्हिडक्ट, ओव्हिडक्टचा तो स्ट्रेट पार्ट आहे की ज्याच्यामध्ये फर्टिलायझेशन ऑफ द ओव्हम टेक प्लेस इन द रिजन. या रिजनमध्ये फर्टिलायझेशन घडून येतं. त्यानंतर इस्थमस ऑर कॉर्निया, द डिस्टल नॅरो पार्ट ऑफ द डक्ट ओपनिंग इन टू द युटेरस. त्या युटेरसमध्ये डिस्टल पार्ट जो आहे तो इथं ओपन होतो, त्याला आपण म्हणायचं आहे इस्थमस. म्हणजे जो त्याचा नॅरो होत गेलेला पार्ट जो युटेरसमध्ये ओपन होतो तो म्हणजे इस्थमस. आता नेक्स्ट पार्ट आहे युटेरस. पुढचा पार्ट आहे युटेरस म्हणजेच आपण म्हणूया गर्भाशय. युटेरस इट इज अ कॉमनली कॉल्ड अ वूम्ब. युटेरसलाच आपण काय म्हणतोय, वूम्ब म्हणजेच गर्भाशय. गर्भाशय इट इज अ हॉलो, आतून पोकळ, मस्क्युलर पूर्णपणे मसलनं बनलेला आहे. पियर शेप्ड ऑर्गन आहे हा. देन लोकेटेड अबव अँड बिहाइंड द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या पाठीमागं म्हणजे मूत्राशय जे आहे त्याच्या बॅक साईडला आणि थोडंसं वरच्या बाजूला हे लोकेट असतं. त्याची लांबी आहे 7.5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर ब्रॉड, म्हणजे त्याची ब्रीथ आहे 5 सेंटीमीटर, थिकनेस आहे 2.5 सेंटीमीटर. युटेरस कॅन बी डिवायडेड इंटू 3 रिजन्स. हा युटेरस 3 रिजनमध्ये डिवाइड झालेला आहे. एक फंडस, दुसरं बॉडी आणि तिसरं सर्विक्स. आता युटेरसचं 3 पार्ट आहेत, फंडस,
It is the upper dome shaped part. Normally implantation of the embryo occurs in the fundus. फंडसचा पार्ट म्हणजे हा की जो अप्पर ब्रॉडर पार्ट आहे आणि तिथे इम्प्लांटेशनची प्रोसेस पूर्ण होते. दुसरं बॉडी, इट इज द ब्रॉड पार्ट ऑफ द युटेरस विच ग्रॅज्युअली टेपर्स डाऊनवर्ड्स. हा ब्रॉड पार्ट की याच्यापासून बॉडी काय होते, हा पार्ट जो आहे त्याला बॉडी म्हणायचा आहे आणि यांच्यातून नंतर हा डाऊनवर्डला काय होतो, बारीक निमुळता होत जातो. त्यानंतर सर्विक्स, सर्विक्सचा भाग म्हणजे इथला. इट इज द नॅरो पार्ट. हा नॅरो म्हणजे निमुळता होत गेलेला आहे. अबाउट 2.5 सेंटीमीटर इन लेंथ, 2.5 सेंटीमीटर त्याची लांबी आहे. इट एक्सटेंड्स इनटू व्हजायना आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून व्हजायना एक्सटेंड होते. इट्स अ पॅसेज हॅज 2 ओपनिंग्स. त्या पॅसेजमध्ये 2 ओपनिंग्स आहेत. इंटरनल ओएस टुवर्ड्स द बॉडी अँड एक्सटर्नल ओएस टुवर्ड्स द व्हजायना. म्हणजे या सर्विक्स रिजनमध्ये 2 ओपनिंग असतात. एक इंटरनल ओएस जो असतो तो बॉडीकडे असतो आणि एक्सटर्नल ओएस असतो तो म्हणजे व्हजायनाकडे त्याचं लोकेशन असतं. देन इंटरनली द युटेराइन वॉल कॅन बी डिस्टिंग्विश्ड इनटू 3 लेयर्स. आतून ही युटेराइन वॉल जी आहे म्हणजे ह्या युटेरसची जी वॉल आहे ही आतून त्याच्या 3 लेयर्सनी बनलेली असते. त्यामध्ये आउटर मोस्ट पेरीमेट्रियम, बाहेरचं बाजूचं आहे ते पेरीमेट्रियम. मिडल मधल्या बाजूला थिक मस्क्युलर मायोमेट्रियम असे. आउटर मोस्ट पेरीमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम मेड अप ऑफ थिक लेअर ऑफ स्मूथ मसल्स. विगरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ दीज मसल्स कॉज लेबर ड्युरिंग पार्च्युएशन. चाइल्ड बर्थच्या वेळेला भरपूर मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये लेबर पेन्स जेव्हा चालू होतात तेव्हा कॉन्ट्रॅक्शनची प्रोसेस वाढलेली असते आणि त्यावेळेला या प्रोसेसमध्ये पूर्णपणे लवचिकपणा ह्या मसल्समुळं ह्याच्यामध्ये त्या मसल्स मायोमेट्रीमुळं हे शक्य झालेलं असतं. द थिकनेस ऑफ दिस लेअर रेग्युलरली अंडरगोज चेंजेस. त्याची जी थिकनेस आहे ती रेग्युलरली काय होते, चेंजेस होत जाऊन त्याच्यापासून इट इज अ थिकनेस ऑफ दिस लेअर रेग्युलरली अंडरगोज चेंजेस इन ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला हा थिकनेस नेहमी बदलत जातो आणि त्यामुळं इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड वेसल्स. त्याच्यामध्ये भरपूर काय होतात, रक्तवाहिन्यांचं काय असतो सप्लाय असतो इन युटेराइन ग्लँड्स. दीज प्रोव्हाइड नरिशमेंट अँड डेव्हलपिंग फीटस. त्याच्यामध्ये नरिशमेंट आणि म्हणजे आतून वाढणाऱ्या गर्भाला नरिशमेंट देण्याचं काम आणि डेव्हलपिंग फीटसला प्रोटेक्शन देण्याचं काम हा युटेरस करत असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे, नेक्स्ट पार्ट इज अ व्हजायना. व्हजायना इट इज अ ट्युब्युलर. व्हजायना ही ट्युब्युलर असते हा पार्ट. देन इट इज अ फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन. हा फिमेलचा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ, त्याची लांबी 7 ते 9 सेंटीमीटर. इट लाईज बिटवीन सर्विक्स अँड व्हेस्टिब्यूल. हा सर्विक्स आणि व्हेस्टिब्यूलच्या मध्ये हा व्हजायनाचा पार्ट असतो. व्हजायनल वॉल हॅज इनर म्युकोजल लायनिंग. व्हजायनल वॉलला आतून पूर्णपणे म्युकोजल लायनिंग, म्युकोजाचं लायनिंग असतं. मिडल मस्क्युलर लेअर, त्याच्यामध्ये मस्क्युलर लेअर असतो. अँड आउटर ॲडव्हेंशिया लेअर, आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला आउटर ॲडव्हेंशिया लेअर असतो. त्यानंतर या सर्व्हिकल सिक्रिशनमध्ये ग्रंथी नसतात, पण सर्वायकल सिक्रिशन ऑफ म्युकस रिसिव्ड इन व्हजायना. सर्वायकल सिक्रिशन जे असतात ते त्या व्हजायनामध्ये रिसीव केल्या जातात. व्हजायनल जे ओपनिंग आहे वेस्टिब्यूलमध्ये, व्हजायनाचं वेस्टिब्यूलमध्ये जे ओपनिंग आहे त्याला व्हजायनल ओरिफिस असं म्हणतो. व्हजायनल ओरिफिस. आणि त्यानंतर त्याला बाहेरून एक फोल्ड आहे म्युकसचं, त्याला आपण हायमन म्हणतो. त्यानंतर ह्या व्हजायना ॲक्ट ॲज अ पॅसेज. व्हजायनाचं मेन फंक्शन काय आहे बघा. व्हजायना ॲक्ट ॲज अ पॅसेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो. म्हणजे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग फ्लो जो आहे तो यातूनच बाहेर पडत असतो आणि म्हणून हाच पॅसेज आहे की ज्याच्यातून मेन्स्ट्रुअल ब्लड फ्लो बाहेर पडतो. ॲज वेल ॲज बर्थ कॅनल. आणि त्याचं दुसरं महत्त्वाचं फंक्शन असं आहे की यातून बर्थ होत असते, म्हणजे बेबी याच मार्गातून बाहेर येते. त्यामुळं हे बर्थ कॅनल आहे, हा बर्थ पॅसेज आहे. आणि त्यामुळं ड्युरिंग पार्च्युरेशन म्हणजे डिलिव्हरीच्या
पार्च्युरेशनच्या वेळेला बेबी बाहेर येण्याचा मार्ग सुद्धा हाच आहे आणि त्यामुळं ह्या व्हजायनाचं महत्त्व खूप आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे एक्सटर्नल जेनिटालिया. एक्सटर्नल जेनिटालियामध्ये पूर्णपणे ह्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह एक्सटर्नल व्हजायना आणि त्याला नंतर वल्वा ह्या पार्टमध्ये काही इतर अवयव आहेत. त्यामध्ये वेस्टिब्यूल आहे, ते वेस्टिब्यूल नंतर लेबिया मायनोरा, क्लिटॉरिस, लेबिया मेजोरा आणि मॉन्स प्युबिस हे सगळे एक्सटर्नल जेनिटालियाचे भाग आहेत. ह्याचा आपण पुस्तकामध्ये ह्याचे प्रत्येकाचे फंक्शन्स, त्यामध्ये वेस्टिब्यूलचं फंक्शन जे आहे हा मीडियन व्हर्टिकल डिप्रेशन आहे, तो युरिथ्रल आणि व्हजायनल ओपनिंग्सला बाहेरून कव्हर करतो. लेबिया मायनोरा, लेबिया मेजोरा हे सुद्धा काय आहेत, थिन फोल्ड्स आहेत, इनर फोल्ड्स आहेत, ते लेबिया मेजोरा आणि लेबिया मायनोरा. त्यानंतर क्लिटॉरिस आहे, हे सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन आहे आणि एक प्रकारचं जसं मेलकडे इरेक्टाईल टिश्यू असतो पेनिसमध्ये, तसं क्लिटॉरिस हे फिमेलचं काय आहे, इरेक्टाईल टिश्यू आहे. लेबिया मेजोरा हा सुद्धा फ्लेशी फोल्ड ऑफ स्किन आहे की जो वल्वाला बाहेरून बाउंड्रीमधून तयार होत असतो. हा स्क्रोटम सारखाच सेम, इट इज होमोलोगस टू स्क्रोटम, म्हणजे स्क्रोटम जसं टेस्टिसचं संरक्षण करतो तसं इथं हे लेबिया मेजोरा काय करतात, स्क्रोटम सारखंच काम करतात आणि ते हा इतर एक्सटर्नल जेनिटालियाचा भाग आहे आणि व्हजायनल ओपनिंग हे वेस्टिब्यूलमध्ये होतं. मॉन्स प्युबिस हा फ्लेशी इलेव्हेशन आहे, लेबिया मेजोरामधून वरच्या बाजूला असतो हा. त्यानंतर लास्ट पार्ट आहे नेक्स्ट अ पेअर ऑफ वेस्टिब्युलर ग्लँड्स. वेस्टिब्युलर ग्लँड्सलाच आपण असेसरी ग्लँड्स म्हणतो. ह्या असेसरी ग्लँड्सलाच आपण आणखीन एक नाव आहे बार्थोलिन्स ग्लँड्स. हे वेस्टिब्युलर ग्लँड्स हे अ पेअर असतात, म्हणजे एक पेअर म्हणजे एका जोडीने, म्हणजे दोन संख्येने दोन असतात. दीज आर होमोलोगस टू द बल्बोयुरेथ्रल और कॉपर्स ग्लँड्स टू द मेल. म्हणजे हे पुरुषांमध्ये जसे कॉपर्स ग्लँड आहेत तसं स्त्रियांमध्ये हे वेस्टिब्युलर ग्लँड्स असतात, त्याला बल्बोयुरेथ्रल म्हटलेलं आहे. दे ओपन इन टू द वेस्टिब्यूल. हे बल्बोयुरेथ्रल ग्लँड वेस्टिब्यूलमध्ये ओपन होतात आणि त्याच्याकडून लुब्रिकेटिंग फ्लुइड म्हणजे वंगणासारखं फ्लुइड, ओलसरपणा हा त्याच्यामुळं तिथं सिक्रेट होत असतो. देन नेक्स्ट लास्ट पार्ट इज अ पेअर ऑफ मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँड्स म्हणजेच स्तनग्रंथी. ह्या ग्रंथी ज्या असतात असेसरी ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ॲक्च्युली हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा असेसरी पार्ट आहे. त्यामध्ये इट इज फॉर प्रोडक्शन ऑफ अँड रिलीज ऑफ मिल्क, म्हणजे ह्याच्यापासून दूध सिक्रेट केलं जातं, दूध तयार केलं जातं मॅमरी ग्लँडमध्ये आणि ते स्त्रवलं जातं आफ्टर पार्च्युरेशन, म्हणजे डिलिव्हरीनंतर ह्याच्या मॅमरी ग्लँड्समधून मिल्क सिक्रेट केलं जातं. डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड्स. मॅमरी ग्लँडची जी डेव्हलपमेंट आहे ही ऑकर्स ॲट प्युबर्टी, म्हणजे मुलींमध्ये स्त्रियांमध्ये जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, मिनार्क होतं, तेव्हा मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट होण्यासाठी मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट स्टार्ट होते. त्याच्यासाठी महत्त्वाचे दोन हार्मोन आहेत, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आणखीन एक हार्मोन आहे लॅक्टोट्रॉपिक हार्मोन, ज्याला शॉर्टमध्ये आपण LTH म्हणतो, किंवा प्रोलॅक्टिन. हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस ट्युब्युल्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ह्याच्यामध्ये लॅक्टिफेरस ग्लँड्स तयार होतात. त्या लॅक्टिफेरस ट्युब्युल्सकडून मिल्क तयार केलं जातं, म्हणजेच दूध तयार केलं जातं आणि त्याच्यापासून या मॅमरी ग्लँड्समध्ये अशा लॅक्टिफेरस ट्युब्युल्स भरपूर असतात. मॅमरी ग्लँड्स आर पेअर ऑफ राउंडेड स्ट्रक्चर. मॅमरी ग्लँड्स हे एक पेअर दोन असतात. त्यानंतर राउंडेड स्ट्रक्चर आहे, ते म्हणजे गोलाकार असतं. सबक्युटॅनस टिश्यूनी ते बनलेलं असतं. पेक्टोरल रिजनमध्ये म्हणजेच छातीच्या भागामध्ये वरच्या पेक्टोरल गर्डलच्या मध्ये असतं, म्हणजे 2nd to 6th रिब, म्हणजे दुसऱ्या त्या 6व्या रिबमध्ये बरगड्यांच्या मध्ये हे मॅमरी ग्लँड्स लोकेट असतात. मॅमरी ग्लँड्स दीज आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स, म्हणजे स्वेट ग्लँडचंच मॉडिफिकेशन ह्या मॅमरी ग्लँडमध्ये झालेलं असतं. ईच मॅमरी ग्लँड्स फॉर्म्स अ फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू.
ह्या मॅमरी ग्लँड्समध्ये फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू असतात, त्याला लॅक्टिफेरस डक्ट असतात आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 एवढे मॅमरी लोब्स असतात. त्या लोब्समध्ये प्रत्येक लोबमध्ये पुन्हा अल्व्हिओलार ग्लँड असतात आणि लॅक्टिफेरस डक्ट. त्या अल्व्हिओलार ग्लँडकडून मिल्क सिक्रिशन केलं जातं आणि ते मिल्क सिक्रिशन जे आहे ते स्टोअर केलं जातं ते अल्व्हिओलाच्या लुमेनमध्ये. त्यानंतर मेनी मॅमरी डक्ट्स जॉईन टू फॉर्म अ मॅमरी अँप्युला. अनेक असे मॅमरी डक्ट जॉईन होतात आणि त्याचा अँप्युला तयार होतो आणि त्याला लॅक्टिफेरस डक्टचं कनेक्शन येतं आणि त्याच्यापासून पुढं निप्पल म्हणजे मॅमरी ग्लँडचं कॉन्व्हर्ज होऊन त्याच्या पुढं निप्पल तयार होतं आणि त्या निप्पलमधून म्हणजे ब्रिस्टच्या छातीच्या टोकाला हे निप्पल्स असतात आणि त्याला एक सराउंडिंगला एक डार्क ब्राऊन कलरचा सराउंडेड बाय डार्क ब्राऊन कलर्ड अँड सर्क्युलर एरिया ऑफ द स्किन कॉल्ड एरिओला आणि याचा उपयोग मिल्क सिक्रिशनसाठी होतो, म्हणजे याच्यातून मिल्क सिक्रिशन होतं. आता यानंतर सेक्शुअल मॅच्युरिटी मेलमध्ये फिमेलमध्ये कशी असते, मेन्स्ट्रुअल सायकल काय असतं हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.